नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. मी श्रीमती पाटेकर अलका नारायण, महात्मा फुले विद्यालय लवळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी प्रकरण 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यामध्ये आधुनिक आवर्त सारणी याविषयी माहिती पाहणार आहोत. मागील भागात आपण आधुनिक आवर्त सारणीची वैशिष्ट्ये यामध्ये घन आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन तसेच आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन यामधील संबंध अभ्यासला. आज आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल आणि अणूचे आकारमान याविषयी माहिती पाहणार आहोत. प्रथम आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यातील बदलांमध्ये नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील कल म्हणतात. म्हणजे आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या गुणधर्मातील बदलामध्ये नियमितता दिसून येते. आपण मूलद्रव्यांची संयुजा, अणु आकारमान व धातू अधातू गुणधर्म या 3 गुणधर्मामधील आवर्ती कल अभ्यासणार आहोत. प्रथम आपण पाहूया मूलद्रव्याची संयुजा. आठवा बरं, मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय? मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत अष्टक पूर्ण होण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतात. ही व्याख्या आपल्याला अगोदर झालेली आहे. प्रत्येक मूलद्रव्य हा बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतो. अशा दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच मूलद्रव्याची संयुजा होय. विचार करा, मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन व त्याची संयुजा यांच्यात काय संबंध आहे? तर मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे इलेक्ट्रॉनची विभागणी आणि संयुजा म्हणजे अष्टक पूर्ण होण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. मूलद्रव्याची संयुजा बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवते, म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन होय. मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समजते व त्यावरून मूलद्रव्याची संयुजा काढता येते. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत 1 ते 4 संयुजा इलेक्ट्रॉन असल्यास त्याची संयुजा ही संयुजा इलेक्ट्रॉन एवढीच असते. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. म्हणजेच ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 1 ते 4 इलेक्ट्रॉन असतात त्यांची संयुजा ही त्या संयुजा इलेक्ट्रॉन एवढीच असते. आणि मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत 5 ते 8 संयुजा इलेक्ट्रॉन असतील तर संयुजा बरोबर 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉन, म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन दुसऱ्या मूलद्रव्याकडून घेतले ती संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुजा असते. यावरून सूत्र संयुजा बरोबर 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉन. बेरिलियमचा अणुअंक 4 आहे तर ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. दोन्हींचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा व त्यावरून दोन्हींची संयुजा ठरवा. आता या ठिकाणी आपल्याला त्यांचे अणुअंक दिलेले आहेत. बेरिलियमचा अणुअंक आहे 4 आणि ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8. तर इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजेच मूलद्रव्याच्या अणूमध्ये वेगवेगळ्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉनची विभागणी. मूलद्रव्य बेरिलियम, ज्याची संज्ञा Be, ऑक्सिजन O,
बेरिलियमचा अणुअंक 4 आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन 2 आणि संयुजाई किती आली आहे? 2. आपल्याला माहित आहे संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1 ते 4 असेल तर तेवढेच इलेक्ट्रॉन ही त्याची काय असते? संयुजा असते. या उलट आपण पाहिलं तर ऑक्सिजन अणुअंक आहे 8. त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? शेवटच्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन 6. म्हणजे इथं संयुजा इलेक्ट्रॉन ही 6 झाली. मग ऑक्सिजन या मूलद्रव्याची संयुजा किती असेल? तर ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण करण्यासाठी ते मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याकडून इलेक्ट्रॉन घेतात. म्हणजे संयुजा 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉन. इथं संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या आहे 6. म्हणून संयुजा बरोबर 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 6. म्हणजे संयुजा किती आली आहे? 2. बेरिलियम आणि ऑक्सिजन दोन्हींची संयुजा 2 आहे, परंतु यामध्ये फरक काय आहे? बेरिलियमच्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून त्याची संयुजा 2, परंतु ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. अष्टक पूर्ण होण्यासाठी म्हणजेच शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन येण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते? 2 इलेक्ट्रॉनची. त्यामुळे ऑक्सिजनची ही संयुजा किती आहे? 2 आहे. पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून त्यांच्या खाली मूलद्रव्यांची संयुजा लिहा. आता आपण इथं पहिल्या 10 मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण नावं लिहिलेले आहेत आणि त्यावरून त्यांची संयुजा काय असेल ते लिहिलेलं आहे. अणुअंक 1 ते 10 पर्यंत असणारी मूलद्रव्य हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. त्यांचे अणुअंक 1 ते 10 असे आहेत आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण 1 हायड्रोजन, हेलियम 2, लिथियम 2, 1, बेरिलियम 2, 2, बोरॉन 2, 3, कार्बन 2, 4, नायट्रोजन 2, 5, ऑक्सिजन 2, 6, फ्लोरीन 2, 7 आणि निऑन 2, 8. आता या ठिकाणी संयुजा काढलेले किंवा संयुजा दिलेले कशी काढलेली आहे संयुजा बघा. ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 ते 4 संयुजा इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन म्हणजेच त्यांची काय असते? संयुजा असते. आणि ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 ते 8 एवढे इलेक्ट्रॉन असतात त्यांची संयुजा ही पुन्हा 4 ते 0 अशी कमी कमी होत जाते. या ठिकाणी हायड्रोजन पहिलं कवच हे त्याचं शेवटचं कवच असेल. पहिलं कवच पूर्ण होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते, त्यामुळे त्याची बाह्यतम कक्षातील म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1 असल्यामुळे हायड्रोजनची संयुजा 1 येते. हेलियमची पहिली कक्षा हीच त्याची शेवटची कक्षा असते, म्हणजे त्याचे या ठिकाणी द्विक पूर्ण झालेलं असतं, त्यामुळे त्याला इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची गरज पडत नाही, त्यामुळे हेलियमची संयुजा 0 आहे. लिथियम बाह्यतम कवचातील संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे म्हणून संयुजा 1. बेरिलियम संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 2 म्हणून संयुजा 2. बोरॉन संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 3 आहे म्हणून संयुजा 3. कार्बन संयुजा इलेक्ट्रॉन 4 आणि संयुजा ही 4. आता नायट्रोजन पहा, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 5 आणि इथं संयुजा 3 दिलेले, म्हणजेच शेवटच्या इथं 8 मधून हे संयुजा इलेक्ट्रॉन काय केलेले आहेत? वजा केलेले आहेत. म्हणजेच 8 वजा 5 3. म्हणजेच अष्टक पूर्ण होण्यासाठी नायट्रोजन या मूलद्रव्याला किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते? 3 इलेक्ट्रॉनची. त्यामुळे नायट्रोजनची संयुजा आहे 3.
त्याचप्रमाणे ऑक्सिजन संयुजा इलेक्ट्रॉन 6 आहेत, म्हणून 8 - 6 संयुजा 2. फ्लोरीन अनुअंक 9 इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 7 म्हणजे संयुजा त्याची 1 आहे. निऑन शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे, त्याचे अष्टक पूर्ण झालेले, त्यामुळं इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची त्याला आवश्यकता नसते, त्यामुळे त्यांची संयुजा आहे 0. म्हणजे या ठिकाणी 20 मूलद्रव्याचे अशाच प्रकारे आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहिता येईल. परंतु या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे, जर आपण या सर्व मूलद्रव्यांच्या संयुजेचा अभ्यास केला तर संयुजा 1 ते 4 पर्यंत वाढत जाते आणि पुन्हा 4 ते 0 पर्यंत कमी कमी होत जाते. पुढे चौथा प्रश्न त्यांनी दिलेला आहे. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्तिकल काय आहे? त्याचप्रमाणे आवर्त 2 व आवर्त 3 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. तर आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा 1 ते 4 अशी वाढत जाते आणि नंतर 0 पर्यंत कमी होते. आता या ठिकाणी आपण घेतलेला आहे आवर्त 2. आवर्त 2 यामध्ये असणारी मूलद्रव्ये आहेत लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. त्यांची संयुजा आपण मागे लिहिलेली आहे. संयुजा लिथियम संयुजा 1 आहे, बेरिलियम 2, बोरॉन 3, कार्बन 4, नायट्रोजन 3, ऑक्सिजन 2, फ्लोरीन 1 आणि निऑन 0. म्हणजेच आवर्त 2 मध्ये 1 ते 4 अशी मूलद्रव्यांची संयुजा वाढत जाते आणि पुन्हा ती 4 3 2 1 0 अशी 0 पर्यंत कमी होत जाते. त्याचप्रमाणे आवर्त 3 मध्येही या प्रकारेच असेल. संयुजा 1 ते 4 वाढत जाईल आणि नंतर 0 पर्यंत कमी होत जाईल. पाचवा प्रश्न दिलेला आहे. एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्तिकल काय आहे? आपल्याला माहित आहे मूलद्रव्याचा गण क्रमांक म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन दर्शवते. गण 1 व गण 2 व गण 18 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. तर एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा इलेक्ट्रॉन सारखे असल्यामुळे संयुजा समान असते. आपल्याला माहित आहे प्रत्येक मूलद्रव्याचा जो गण क्रमांक आहे, गण क्रमांक हा त्या मूलद्रव्यामध्ये असणाऱ्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवते. त्यामुळं कोणत्याही गणामध्ये आपण वरून खाली जाताना अभ्यास केला तर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असल्यामुळे प्रत्येक मूलद्रव्य गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. त्यानंतर आपण पाहूया अणूचे आकारमान. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. अणु त्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवच यामधील अंतर होय. अणु त्रिज्या व्यक्त करण्यासाठी पिकोमीटर हे एकक वापरतात. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आवर्तामध्ये आणि गणामध्ये अणूच्या आकारामध्ये काय बदल होतो ते पाहूया. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु त्रिज्या कमी कमी होत जाते, कारण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक 1 ने वाढत जातो. म्हणजेच केंद्रकावरील धन प्रभार 1 1ने वाढत जातो. त्याप्रमाणे बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन ही जमा होतात. म्हणजेच कक्षा तीच असेल तरी इलेक्ट्रॉनची संख्या ही वाढत जाते. त्यामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व अणूचे आकारमान कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना अणूची त्रिज्या म्हणजेच अणूचे आकारमान कमी कमी होत जाते. या उलट गणामध्ये वरून खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते, कारण
गणामध्ये वरून खाली जाताना कवचांची संख्या वाढत जाते. त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यातील अंतर वाढते आणि म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. म्हणजे यावरून काय लक्षात येईल तर आवर्त सारणीमध्ये आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार कमी कमी होत जातो, तर गणामध्ये वरून खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.